चला डीजे ने ही सांगितले त्याच्या भाषेत, जल्दी वहां से हटो, स्टेज के सामने कोई भी खड़ा नहीं रहेगा, जल्दी वहां से हटो। पहिला चेंडू मात्र निर्धाव गेलाय, अतिशय हा चेंडू। हॅलो, माझी गाववाल्यांना विनंती आहे, गाववाल्यांना विनंती आहे माझी, काही असं भांडणं करता कामा नाही गावातल्या मॅचेस आहेत, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, गावातलं नाव तुम्ही बाहेर खराब करता, तुमच्याने हिंमत असेल ना तर असं आयोजन करून दाखवा ना, याच्यापेक्षा भारी। चला राजेश सर, थँक्यू। आयुष्य यायला तुमचं क्रिकेट खेळून ना तुम्ही आता बघायची भूमिका घेतली तर तुम्ही राजेश सर चिडवता तुम्ही। राजेश सर जाऊ द्या, राजेश सर जाऊ द्या, चला मॅच सुरू करा। अनिकेत राजेश सर जाऊ द्या, आपण मॅच सुरू करूया। नवीन फलंदाज आयुष कोहली, फलंदाज मात्र बाद झाला इथे, पहिलाच धक्का लागलाय तो म्हणजे शिवशक्ती स्पोर्ट्सला। शिवशक्ती स्पोर्ट्सची एक गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे गोलंदाजी भरपूर आहे। राजकीयांजी थोडं थांबेल तुम्हाला, स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आणि खेळाडू आहेत आणि आयोजक आहेत त्यांनी थोडं साईडला व्हायचंय, सीमारेषेच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका, निर्णायक सामना आहे, सीमारेषेच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक आणि आयोजक यांनी जायचं नाहीये। ओव्हर टू कॉम्बॉक्स। यस, जाऊया मॅच कडे, जिकडे मात्र दुसरे सेमीफायनल कोण जाईल साध्वी 11च्या समोर फायनल मध्ये। गोलंदाज अतिश तयार, ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू हलकेच पुश करण्याचा, कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, यॉर्कर पद्धतीच्या चेंडूने मात्र चारी मुंड्या चित केले समोरच्या फलंदाजाला, चेंडू फसलाय, डॉट गेंद येतोय, पहिल्या 3 चेंडूंवरती अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, पहिल्या 3 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, आणि एक विकेट जय कोहलीचा इथं मात्र विकेट मिळवलाय। अकुटबला चेंडू होता, त्याला मात्र सफल होऊन चांगला कट केलाय, लॉफ्ट केलाय, चेंडू जरूर जाईल तो म्हणजेच फाईन लेग बाउंड्रीच्या रिजन मध्ये, हा आलाय चौकार। कर रहा है अपनी टीम के लिए युवा खिलाड़ी, इस बार देखा गया था इनसाइड आउट का एक स्ट्रोक, सभी प्यारे दर्शकों के लिए क्या बहुत बेहतरीन ऐसा एक स्ट्रोक दिखाया था, लेकिन अंत में देखा गया तो कवर रीजन में साहिल कोहली द्वारा क्या बेहतरीन फील्डिंग की गई, प्रोटेक्शन किया गया, जिसके दौर पर खाली 1 रन संख्या अर्जित की जाएगी। कुल रन संख्या हो चुकी है 5 की ओर, तर जरूर 5 धावांपर्यंत पोहोचलाय हा संघ। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना मोठा फटका, फक्त 1 चौकार आलाय, बांधून ठेवलंय, आता मात्र स्ट्राईकला आला निखिल। यावेळेला मात्र काय घडलंय तर चेंडू अगदीच देहाचा वेध घेऊन गेला होता आणि तो देहावरती आदळल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 1 बाद 5। डीजे निश्चितच आजकाल हे गीत खूप फेमस झालंय, कारण प्रीत बंद्रे यांचं हे गीत अगदीच काहीशा अवधीमध्ये जवळजवळ 3 मिलियन पर्यंत पोहोचले। गाण्याची खासियत मुंबईची बाय हे गीत होतं। मॅच मात्र रंगणार आहे, मॅच मात्र जबरदस्त रंगणार आहे। गोलंदाज अतिशा भाऊ साहिल, हे 2 गोलंदाज आहेत ना, हे दोन्ही बंधू आहेत, एकाच टीम कडून खेळतात, ते म्हणजेच मनस्वी वॉरियर्स। फुलरलँड चेंडू होता, त्याला मात्र जरूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये फसला जरूर होता, कारण लाईन अँड लेंथ चांगली नव्हती। ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांकडे अपील मागितलं होतं वाईट साठी, पंचांनीही ते अगदीच सांगितले येस इट इज वाईट डिलिव्हरी, आणि दरम्यान 1 धाव मात्र ऍड केली जाईल। दुसरं षटक साहिलचं, जिकडे अजूनपर्यंत कोणताही चेंडू लीगल झालेला नाहीये, एक इलिगल डिलिव्हरी ज्याच्यावरती मात्र एक रन वाईटच्या स्वरूपात आले। साध्वी 11 संघाने अगदीच ताकदवर बॅटिंग केली आणि आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवलंय। खरंच कुणाल कोहलीचं कौतुक करावं लागेल, कुणाल कोहलीने ज्या पद्धतीने आपल्या संघाला पुढे नेलंय कौतुकास्पद आहे।
यावेळेला मोठा फटका मारताना मात्र बॅटच्या खालच्या पट्ट्याला चेंडू लागलाय. अनिकेत कोहलीच्या मात्र ढेंगातून जाईल हा चेंडू. आलाय नशिबाचा चौकार. अनिकेत कारण हा नशीब का म्हणेन मी, जिथे अवघी एक धाव गेली असती तिथं मात्र चौवा लागलाय. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. तिथे संघाचे संघ मालक मनस्वी वॉरियर्सचे निश्चितच संदीप कोहली उपस्थित होते. खरं तर हा चेंडू मोठ्या फटकासाठी जाणं गरजेचं होतं. आयुष तुला मिस टायमिंग स्ट्रोक झालाय हा असं म्हणावं लागेल, कारण ह्या पद्धतीचे चेंडू मगाशी कुणालनी काय वाजवलेत, मगाशी संदेशनी काय वाजवलेत, पण तू इथं मात्र आयुष थोडासा मागे राहिला ह्या चेंडू वाजवण्यामध्ये. एक धाव जरूर आली. साई ज्या पद्धतीने निखिलने मगाशी 55 धावा कुठल्या होता, सेमीफायनल मध्येही 55 धावा मारेल का किंवा आपल्या संघाला सन्मानजनक स्थिती मध्ये पोचवेल का? वाव, व्हॉट अ डिलिव्हरी इट वाज. इट वाज अ यॉर्कर डिलिव्हरी डिप्लॉयड बाय साहिल कोहली व्हिच इज कॉल्ड ब्रह्माज वेपन इन द हिस्ट्री ऑफ द क्रिकेट. यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर यांना कायम दिला जातो मान, कारण त्यांच्यामध्ये आहे ताकद. हॅलो, यावेळेला पाहिलं तर ऑफस्टमच्या हा बाहेरचा चेंडू. असं वाटलं होतं निखिलला की आपण बॅकफुटला जाऊन खेळू, परंतु तुम्ही स्लॉट मधला चेंडू बॅकफुटला जाऊन नाही खेळू शकत. तो चेंडू तुमच्यावरती अजून जास्त अटॅक करून जाईल आणि तसंच अगदी घडलं. साहिल चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या कड्याला लागून गेला. ह्या वेळेला मात्र अनिकेत स्वतःला सांगतोय सिद्ध करावं लागेल आणि प्रसिद्ध व्हावं लागेल. निश्चितच एक धाव मात्र जरूर जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले त्या म्हणजेच 12च्या घरामध्ये. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना अंतिम चेंडू. अप्रतिम षटक फेकलीत आतापर्यंत साहिल आणि आतिश यांनी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अनिकेत कोहलीच्या हातामध्ये चेंडू येऊन विसावेल असं म्हणावे लागेल. ए ब्रदर, कुठे चाललास? थांब. धावा 7. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवला जयचा, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट मिळवला आयुषचा. दोन्ही बंधू मात्र बऱ्याच उशिरानंतर मनस्वी वॉरियरला अगदीच चांगले ठरलेत. पहिल्या 2 मॅचेस मध्ये सातत्याने मार खाल्ला, परंतु अनिकेतने त्यांच्यावरती विश्वास जो कायम ठेवला होता ना, तो अगदी शेवटपर्यंत ठेवला, ज्याच्यामुळे आता मात्र सेमीफायनल मध्ये त्यांना सुस्थितीमध्ये ठेवलंय. कारण बघा, गोलंदाजांचा कधीही आपल्याला असं नसतं की आपण खराब गोलंदाजी मुद्दामून करावी, तर दिवस कधी कधी आपला नसतो. तर आपल्या मनगटावरती, आपल्या काबिलियतवरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तो विश्वास ठेवला होता अनिकेतने आणि त्या विश्वासात सार्थ ठरले ते दोन्ही गोलंदाज. निश्चितच 2 भाऊ आतिश आणि साहिल ह्या वेळेला स्वतः संघनायक, संघाचा कॅप्टन, संघाचा मोरक्या, संघाचा सरपंच अनिकेत कोहली इथे मात्र आलाय. तो म्हणजेच बॉलिंग एंडला वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं शिवाजीनगर एंडकडून, पंचांच्या डावीकडून. हा चेंडूला डाऊन द लेग आहे. पंचांचा इशारा येईल. वाईडने मात्र एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13. शिवाजी ऐसा कहा जाता है कि 13 एक अशुभ घड़ी का आंकड़ा है क्या, लेकिन मैं तो कहूंगा आदमी काला हो या गोरा या फिर आंकड़ा कोई भी हो, शुभ और अशुभ कुछ नहीं होता है. आपके काबिलियत पर बुलंद हौसला रखो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेगने मात्र एक धाव जरूर वाढेल. कारण गरजेपेक्षा धावायला दम लागतो आणि गरजेपेक्षा धावल्यानंतरही दम लागतो, परंतु आपल्यामध्ये तेवढा दम असायला पाहिजे तरच आपण गरजेपेक्षा जास्त धावू शकतो. यावेळेला जेल खाली क्षेत्ररक्षक येईल का, क्षेत्ररक्षक येईल का नाही, तोपर्यंत मात्र फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिथून मात्र एक धाव जरूर जोडली जाईल.
शिवशक्ती स्पोर्ट्स तुमच्याकडे गोलंदाजी जरी चांगली असली तरी धावफलक मात्र आतापर्यंत शिथिल ठेवलंय, धावफलक मात्र शांत ठेवलंय समोरच्या गोलंदाजांनी. त्याच्यामध्ये नाव येतील आतिश, साहिल आणि आतापर्यंत अनिकेत कोहली. यावेळेला काय फटकेबाजी पाहायला मिळाली. संघाचा संघनायक आला होता, संघाच्या संघनायक गेला हल्ला बोल षटकार. कहा जाता है लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आणि दरवर्षी आपल्याला माहित आहे चॅम्पियन्सला 20 आणि 10,000 असे बक्षिस असतात, परंतु साई गणेश यांच्याकडून पहिल्यांदाच चॅम्पियन्स जो असा असेल त्याला 25,000 रुपये दिले जातील आणि रनरअप साठी 15,000 रुपये दिले जातील. एकदा जोरदार टाळ्या या जबरदस्त बदलासाठी. साई गणेश मित्रमंडळ यांनी सातत्याने भरपूर असं काम केलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा षटकार. संघनायक आला त्याने मात्र इथं हेरलं. ऐसा कहा जाता है लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी जब दाना देकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. यहां से कोशिश की है अलंकार कोहली ने. तर कुणाल, प्रितेश आणि श्रेयस यांना विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा स्वीट शीट अलंकार कोहली का गणला जातो एक जबरदस्त बॅट्समॅन. हाय आलाय षटकार. तुलना असते मित्रांनो, स्पर्धा या शब्दात तुलना आहे. आता ती कुणाशी करायची हे त्याचं त्यांनी ठरवायचं आहे. इथं मात्र स्टान्स पुन्हा एकदा घेतला जाईल. अनिकेतला प्रश्न पडलाय काय करायचं आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 इन द रो. व्हॉट अ मिनी ब्लो बाय अलंकार कोहली. इट्स सिक्सर. ऐसा कहा जाता है दोस्तों कि हार जाना गलत नहीं है, लेकिन हार मान लेना गलत है, क्योंकि पूर्ण विराम केवल अंत नहीं है, एक नए वाक्य की शुरुआत भी है. और कुल रन संख्या हो चुकी है यहाँ पे अलंकार कोहली 38, क्योंकि विकेट डाउन हो गया था. उसके बाद अलंकार ने किया प्रहार, कड़ा प्रहार. एक बार और किया है, इस दफा पल्लो शॉट, सुपला शॉट, छक्का. मगाशी 38 धावा नव्हत्या, 39 धावा होत्या आणि हा 6 धावा पकडून धावसंख्या मात्र पोहोचलेत 45. असं वाटलंही नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं ज्या पद्धतीने आतिश आणि साहिलने गोलंदाजी केली होती. तर त्यांच्या षटकामध्ये अवघ्या 12 धावा दिल्या होत्या, तर अनिकेत वरती मात्र जवळजवळ 33 धावा कुठून काढल्या अलंकार कोहलीने. बेधड़क धड़केबाज धाकड़ बल्लेबाजी जिसे कहा जाएगा, अलंकार कोहली का ये समा था, उन्होंने करके दिखाया है.
कुठेतरी वाटलं होतं बॅकफुट वरती चाललाय की काय शिवशक्ती स्पोर्ट्स संघ. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय? निश्चित एक धाव पूर्ण केली जाते. नवीन गोलंदाज संघाचा संघ मालक मनस्वी वॉरियर संघाचा संघ मालक संदीप कोहली. पुन्हा एकदा अलंकार कोहली. जर ह्या चेंडूवरती षटकार आला तर 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम होईल. षटकार येईल का? संदीप कोहलीला मात्र प्रश्न पडेल. काय चेंडू असेल? ह्यावेळेला मात्र कट चांगले केले. षटकार नाही पण चौकारेकरचा चेंडू जरूर जाईल. दन 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 दन. हा आलाय जबरदस्त चौकार. ओले नाही तर मात्र डोळे झाले ओले ओले, कारण समोरचा संघ आता मात्र विचार करायला भाग पाडलाय. मनस्वी वॉरियर पहिल्या 2 षटकांच्या अंती अगदीच असं वाटलं होतं मॅच पूर्णपणे काबूमध्ये आहे, परंतु तुम्ही सिंहाला किती उशिरापर्यंत शांत ठेवाल. तो आला, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं, तो लढला आणि त्याने जिंकलं असं म्हणावं लागेल. आणि नाव आहे अलंकार कोहली. धावसंख्या 50. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दबाव 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 आणि दबाव हे तंत्र मात्र अलंकार कोहलीने अवलंबविलंय. अलंकार कोहली फक्त गोलंदाजीसाठी मला गणले जाऊ नका, आय एम ऑलराऊंडर. यावेळेला बघा काय चेंडू खेळला होता, अप्रतिम असा. सातत्याने इथं मात्र चेंडू पाहिले तर यॉर्कर चेंडू. खरं तर संदीपचंही कौतुक करावं लागेल. रेग्युलर बॅटर बॉलर नाहीये, पोलीस दलामध्ये भरती असलेला व्यक्ती आहे, परंतु फिटनेस चांगली आहे आणि गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चालू आहे. संदीप मनस्वी वॉरियर्स. फुल टॉस. इथं मात्र संधी गमावली. संधी गमावली का? परंतु निश्चितच हा चेंडू असेल बीमर नो. तर मित्रांनो उघडा डोळे, पहा नीट, पुढचा चेंडू आहे प्री हिट. फटक्यामध्ये आहे वजन, परंतु देऊन जाईल का? मोठा अर्धा डझन धावा जरूर मिळणार नाहीये. वजनी फटका जरी असला इथे मात्र अनिकेत कोहलीचं चांगलं कारनामा पाहायला मिळाला. अनिकेत कोहली थोडासा जायबंदी झालाय की का? इथे मात्र प्रीटचा चेंडू होता, मोठा फायदा घेता आले नसला तरीही मात्र जरूर एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकामध्ये लगावली जाते ती म्हणजेच एकत्रित धावसंख्या 57 च्या घरात. 57 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. खरंच सुंदर बॅटिंग चालू आहे. टू गो इन दिस ओव्हर. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र इथे समालोचक कक्षाला सलामी देईल. चौकार. यावेळेला मात्र डाऊन द लेग आहे की नाहीये हा चेंडू. मात्र सुंदर शेवटच्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आलेली आहे. 24 चेंडूंचा खेळ झालाय. एकत्रित धावसंख्या धावफलकावरती 61. 61 येणारे 24 चेंडू. टार्गेट असणार आहे 62 धावांचं. काय बिघडेल? कशा पद्धतीने खेळ केला जाईल? ज्या पद्धतीने अलंकार कोहलीने हल्ला बोल केलाय अगदी त्याच पद्धतीने इथे आणि
देशमुख यांचं शुभागमन झालेलं आहे. आपण त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. अतिथी येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तर मान्यवर पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया आणि श्री राजेश चंद्र कोली साहेबांना विनंती असेल, श्री अविनाश कोहली साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते. खरं तर अविनाश कोहली म्हटलं तर साई गणेशचा हा जुना का एक भाग आहे, त्यामुळे अविनाश कोहलीला ही संधी दिली जाते. आणि संतोष देशमुख साहेबांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. कॅमेरा बघा, इथंच घ्या अवी, इथंच घे, समोर कॅमेरा चालू आहे. श्री संतोषजी देशमुख साहेब यांचं स्वागत सन्मान केला जातोय श्री अविनाश कोहली यांच्या शुभ हस्ते. तर जशी मॅच सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज जोडला जाईल, तो म्हणजेच श्री सुयोगजी कोहली यांचा. तर आता मात्र जास्त डीजे नाही वाजवला जाणार, थोडा कमी वाजवला जाईल. सेमीफायनलचा सामना जरूर आहे, परंतु आपल्या गव्हाण संघाला मानकोलीला खेळायलाही जायचं आहे, त्यामुळे लवकर लवकर आटपायचं आहे, आपल्याकडे वेळ नाहीये. तर सुयोग जरा कॅरी ऑन करा आणि टायमिंग लावा इथून मात्र प्रत्येक टीमला. धन्यवाद. धन्यवाद राजकिरणजी कोहली. गव्हाण प्रीमियर लीग 2024 साई गणेश मित्रमंडळ आयोजित हे आयोजन आपण पाहतोय. 2024 मधील गव्हाण प्रीमियर लीगचा दैदिप्यमान असा 16 अनुभवतो, जिथे दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय मनस्वी वॉरियर्स अनिकेत कोहलीचा संघ, तर एकीकडे पाहतोय शिवशक्ती स्पोर्ट्स अलंकार कोहलीचा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्सनं धावा जमावल्यात त्या 61-62 धावांचा पाठलाग. 24 चेंडू 62 धावांचा पाठलाग असताना पहिलं षटक विनय कोहली साकारतोय. धावसंख्या धावफलकावर 4 पाहतोय. प्रयत्न करावे लागतील, मोठं आव्हान जरी असेल परंतु अशक्य असं आव्हान नसणार आहे. अशक्य असं आव्हान नसणार आहे, प्रयत्न करत राहावे लागतील. टीट फॉर टॅट जबाब द्यावा लागेल. इथं मात्र काय घडलं गेलंय, लेग बिफोर विकेटची अपील पंचांनी उचलून दिली. इथं मात्र चांगला मोरा आणि महत्वाचा खेळाडू बाद होऊन तंबूच्या आश्रयाला स्वतःवरतीही नाराज असेल अनिकेत. ह्या शॉटची गरज होती का हे मात्र विचार करत असेल आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय अनिकेत कोहली. सामना आपण पाहतोय. एकीकडे शिवशक्ती स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावा जमवल्या. अलंकार कोहलीची कॅप्टनची बारी पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मन जिंकणारी धुवाधार फलंदाजी पाहिली तर अलंकारच्या माध्यमातून, तर एकीकडे मात्र नाराज केलंय ज्याच्यावरती 4 षटकार मिळवले होते अनिकेत वरती. तो अनिकेत मात्र काही न करता एक चौकार मारून मात्र बाद झालाय. ही जमेची बाजू असेल शिवशक्ती संघासाठी. तर आता मात्र सुरुवात जरी चौकारानं झाली असली तरी मात्र इथं संघाला सावरावं लागेल या फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आतिश. विनय कोळी जर हॅट्रिक मारली तर 1000 रुपये जय मल्हार अर्थात जगदीश कोळी याच्याकडून. आणि सुरुवात झाली सुयोग. नक्कीच इथं मात्र काय घडलं गेलंय, आल्या पावली माघारी परतवलंय ते आतिश याला, साहिलला माफ करा, साहिलला त्रिफलाचित केलंय. दांडी उद्ध्वस्त केली, दांड्या गोल केल्या त्या तिसऱ्या नंबरवर आलेल्या फलंदाज साहिलला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विनय, म्हणजेच 1000 रुपये तुमच्याकडे तुमच्या खिशात जातील. विनय कोळी जय मल्हार अर्थातच जगदीश कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सुयोग 62 धावांचं मोठस आव्हान जरूर समोर आहे, परंतु अशक्य प्राय असं नाहीये. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करिता प्रयत्न करत राहावे लागतील, लढत राहावं लागेल. समोर संघ आहे जरूर शिवशक्ती स्पोर्ट्स, आतापर्यंत एकही सामना गमावला नाही, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. विनय अतिशय द्रुत गती असा गोलंदाज आपण पाहतोय, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय.
फलंदाजांना मात्र टिकून देत नाही, पण टिकावं लागेल, आपला टिकाव लावावा लागेल. हा मात्र कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं पाहायला मिळाला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू सीमा पार होतोय फरार, चौकार. नक्कीच अठरा चेंडू 54 धावांची गरज. समीकरण येऊन ठेवले. 18 चेंडू 54 धावांची गरज. सचिन कोहली 2 षटकार सलग मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक संतोष देशमुख यांच्याकडून लगावलं गेलंय. गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. अलंकार कोहली, कॅप्टनची बारी, कॅप्टन फ्रंट ऑफ द लीड पाहायला मिळतोय. पहिला षटकार येताना दिसतोय का? अलंकार वरती चढवला हल्ला, पहिल्या चेंडूवरती दाखवलाय अलंकारला आसमान, चेंडू झालाय फरार, सीमा पार षटकार. धन्यवाद. नक्कीच सचिन कोहली याची खेळी विसरून चालणार नाही. मनस्वी वॉरियर्स साठी नेहमी चांगली फलंदाजी झाली पहिल्या सामन्यापासून जर पाहिली तर, आणि एक हरवणारी प्लेयर आहे. थोड्या कालाच्या ओघात बॅटिंग मध्ये थोडासा बॅकफुटवर गेला होता, तदनंतर मात्र चांगली फलंदाजी पाहतोय आपण सचिन याची. हा जर षटकार आला या चेंडूवरती तर मात्र लगावलेलं 500 रुपयाचं पारितोषिक पटकावेल का सचिन, की अलंकार कोहली गोलंदाजीतील करिश्मा दाखवेल? हा चेंडू नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होते जरूर, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. टीम आपल्यापर्यंत पोहोचली. माझ्या मध्ये काल नव्हते, पण आज तर खूप जणांनी फायदाही उचललाय. आणि शेवटचे काही तास बाकी आहेत, तर विनंती असेल सर्व प्रेक्षकांना, सर्व गव्हाणकर वासियांना, की आपण या संधीचा लाभ घ्यावा. सुयोग अजून एक षटकाराला तर प्रशांत कोहली यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे एटीएम खुलं केलं गेलंय. इथं मात्र काय घडलं गेलंय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईट सोडण्याच्या नादात निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली, परंतु सुरुवात जरूर चांगली झाली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24 धावसंख्या. एक षटकार जरी अजून आला तरी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 1000 रुपये आपल्या अकाउंट मध्ये जमा करतोय का सचिन कोहली पाहायचं आहे. मनस्वी वॉरियर साठी तारणहार ठरेल का? परंतु हा चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय डीपचा. एक धाव पडून पूर्ण केली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, एका धावेनं संघ पुढे सरकेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावर आहे ती 25. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. साहिल साठी हा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका जरूर केलायचा होता इथं, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावरती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 25.
धावसंख्या आहे ती 25. 12 चेंडू 37 धावांची गरज. 2 षटकार सचिन कोहली अजूनही खेळतोय, तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रशांत कोहली यांच्याकडून लगावलं गेलंय. खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे, मोटिवेट केलं जात आहे. प्रत्येक संघाकडून हीच अपेक्षा असेल, प्रत्येक संघ मालकाला तीच अपेक्षा असेल की माझा संघ फायनल मध्ये खेळावा, माझा संघ या गव्हाण प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलावी. बरेच वर्ष झाली पाहतोय आपण शिवशक्ती स्पोर्ट्स विनायक कोहली असेल आणि विनय कोहली असेल यांचा हा संघ, तसेच संदीप कोहली यांचा हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दिनेश कोहली. मॅजिकल स्पेल ज्याच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं स्वीकारला होता, या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आणि पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून साकारली गेली होती, तो गोलंदाज निर्णायक षटक घेऊन 12 चेंडू 37 धाव्यांची गरज. एकीकडे पाहतोय सचिन कोहली, एकीकडे दिनेश कोहली. कोण कोणावरती हवी ठरेल या सामन्यामध्ये ते पाहायचं आहे. दिनेशाचा हा चेंडू नक्कीच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. काहू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिळेल ही फक्त आणि फक्त एक सिंगल समीकरण आपल्यापर्यंत येईल. 11 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. 11 चेंडू 36 धाव्यांची गरज. साहिल 2 सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण, 2 शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली होती. 6च्या स्ट्राईकने दोन्ही सामन्यामध्ये 2 षटकार मिळवले होते ते या साहिलनं. परंतु आज त्याच रीतीनं कामगिरी करेल का, आज त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेईल का, विजयाकडे वाटचाल करेल का, ते पाहायचं आहे. गव्हाण प्रीमियर लीग 2024 ही सेमीफायनल आपण पाहतोय. या सामन्यातून जिंकणारा संघ डायरेक्ट साध्वी 11 सोबत फायनल मध्ये लढेल. एकीकडे दिनेश, एकीकडे साहिल. हा चेंडू परत एकदा खेळून काढतोय. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडॉनकडे क्षेत्ररक्षक येतोय तिथपर्यंत. एक धाव मिळेल, एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर होते ती 27. आता उर्वरित 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. 6 चेंडू 35 केल्या होत्या एक वेळेला सचिन कोहलीनं, परंतु गरज आहे 10 चेंडू 35. दिनेश निर्णायक षटक फेकतोय, 3रं षटक अटल सेतू एंड कडून. दिनेशचा हा चेंडू द्रुतगती असा चेंडू, वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू. थोडी चेंडूवरती बोट फिरवली होती, इथं मात्र चकला गेलाय सचिन. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 27. अजूनही 9 चेंडू 35 ची गरज. मनस्वी वॉरियर्स की शिवशक्ती स्पोर्ट्स जिंकेल हा सामना ते पाहायचा आहे. डिफेंड केल्या जातील का, इथं माझं गोलंदाज वर्चस्व निर्माण करतोय. दिनेश कोहलीचं कौतुक करावं लागेल. ज्या रीतीनं आतापर्यंत कामगिरी केली होती त्याच रीतीनं कामगिरीमध्ये चोखरित्या गोलंदाजी करतोय तो दिनेश कोहली. आतापर्यंत आपलं वर्चस्व निर्माण करतोय तो या सामन्यामध्ये. एकीकडे दिनेश, एकीकडे सचिन, साहिल. आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर इथून माझं मनसुबे ठाम करावे लागतील, मोठे फटके खेळावेच लागतील. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे 2 षटकारासाठी. हा मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू जरूर होता. कव्हरिजर मध्ये मिळते ही एक सिंगल ऍडेड होईल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावफलकावर पोहोचेल 28. 7 चेंडू 34. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर आव्हान थोडस सोपं होईल मनस्वी वॉरियर्ससाठी. मात्र निर्धाव चेंडू जर आला तर थोडस अवघड बनेल मी तर म्हणेन. हा या चेंडूवरती काय पाहायला मिळालं, क्रिकेटचं सौंदर्य. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मोठा फटका. दिनेश कोहलीला दाखवले आसमान. चेंडू गेलाय सीमापार. षटकार.
यामध्ये निखिल कोहली मागच्या सामन्यामध्ये ज्याची बहारदार खेळी पाहायला मिळाली होती निखिल याची, तोच निखिल कोहली ह्या धावा डिफेंड करेल का? 6 चेंडू 28 की ज्या रीतीनं पहिल्या सामन्यामध्ये सचिन कोहलीची बॅट तलपली तशीच तलपेल का ते पाहायचं आहे. 6 चेंडू 28. एकीकडे शिवशक्ती स्पोर्ट्स गव्हाण, एकीकडे मनस्वी वॉरियर्स गव्हाण. गव्हाण प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. सेमी फायनलची लढत साई गणेश मित्र मंडळ आयोजित हे आयोजन आपण पाहतोय. दैदिप्यमान असं आयोजन. गोलंदाजी मार्कवर तयार गव्हाण कडून. 6 चेंडू 28 ची गरज असताना सामना करेल सचिन. सचिन साठी हा पहिला चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. अलंकार कोहली येतोय आणि इथं मात्र टिपला जाईल झेल. संपेल इथं मात्र सचिन कोहलीचा खेळ. पहिल्या चेंडूवरती काय कमाल केली निखिलनं. सचिन सारखा महत्वाचा मोहरा तंबूच्या आश्रयाला पाठवलाय, डगआउट मध्ये पाठवलाय. सचिनला आता गरज असणार आहे 5 चेंडू 28 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय आतिश. नवीन फलंदाज मैदानामध्ये आतिश. 6 चेंडू 28 धावाची गरज. 5 मोठे फटके खेळावेच लागतील जर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर. पहिला फटका मात्र येताना दिसतोय मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू झालाय सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. अतिशयाचा समीकरण मात्र बदलतंय. 4 चेंडू. सुयोग. खरं तर एक बक्षीस आलंय आमच्यापर्यंत. निखिल कोहली जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 5001 रुपयाचं बक्षीस, 5010 रुपयाचं बक्षीस अंकित कोळी यांच्याकडून. सुयोग. नक्कीच दोन्ही कडून बक्षिसं लगावली जातात. हा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता परंतु झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अखेरच्या क्षणाला मात्र ही झेल सुटली जाते आणि समीकरण मात्र बदललं जाईल. इथवर समीकरण आपल्यापर्यंत पोहोचेल. तीन चेंडू 21 धावींची गरज. 3 चेंडू 21 धावींची गरज. एखादा चमत्कारच या सामन्यातून वाचवू शकतो तो मनस्वी वॉरियर्सला, परंतु इथं मात्र कोणती चुकी आणि चमत्कारिकरित्या काही होणार नाही याची दखल मात्र घेतली ती गोलंदाज निखिल यानं. आणि हा चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथं मात्र सामन्यामध्ये शिरकाव करतोय शिवशक्ती स्पोर्ट्स संघ. विनायक कोहली संघमालक, विनय संघमालक यांचा हा बांधलेला संघ. एकीकडे जबाबदारी दिली होती कर्णधार म्हणून अलंकार कोहली खरा उतरलाय कर्णधाररित्या कामगिरी करत असताना. इथं मात्र बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय हा चेंडू आणि इथं मात्र बाद होईल फलंदाज साहिल कोहली. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय. फक्त औपचारिकता बाकी असेल मी तर म्हणेन, कारण का इथून एखादी चुकीच शिवशक्ती स्पोर्ट्सला पराभूत करू शकते. परंतु इथं मात्र नवीन फलंदाज नितीन सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी काही क्षण बाकी. हा चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळायचा होता. तिथं झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय विनय कोहली. इथं मात्र सामना विजयी होतोय शिवशक्ती स्पोर्ट्स आणि फायनल मध्ये लढत असेल ती साध्वी 11 सोबत. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच बेस्ट ऑफ लक असेल मनस्वी वॉरियर्स या संघाला. आपण इथपर्यंत लढलात, चांगला खेळ केलात आणि आपण
कॅश प्राइज